नमस्कार, मी कल्याणी साखळुंकर. आज मी माझ्या गावात आली आहे आणि आमच्या गावात होळी कशा प्रकारे साजरी करतात ते तुम्हाला पटकन दाखवते. चला. थांब असता नाही आधीपासून बघा. ही आहे आमची सुंदर सजवलेली दहनाची होळी. ही होळी खास करून लहान मुलांसाठी आहे, कारण याची जी सजावट दिसतीये ती लहान मुलांनी केलेली आहे. कारण आमच्या होळीची मज्जाच वेगळी आहे. होळीला 5 फेरे घालून मनातील नकारात्मकता, वाईट विचार या होळीमध्ये आम्ही दहन करतो आणि मग सुरुवात होते आमच्या कार्यक्रमांना. तिथून तर खरी आमच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. आमच्या गावातली माणसं खूप हौशी आहेत, पण सगळ्यात जास्त हौशी आहे तो आमचा महिला मंडळ. आता हेच बघा ना. नाही बघा. عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصين मग संधी साधून आमच्या हौशी कलाकारांना मी आपली होळी कशी साजरी केली जाते आणि काय काय मजा येते ते विचारलं. बघूया मग काय बोलतायत. सांगा, तुम्हाला काय मजा येते होळी खेळायला? आम्हाला मजा येते की ही सगळी हे मदत करायला भेटते. परत इथे क्रिकेट खेळतात, आट्यापाट्या खेळतात, खूप सारे गेम अनेक खेळतात. ही होळी म्हणजे 25 वर्षापूर्वीची आहे आणि आपल्या सगळ्यांची आहे आणि खास करून या लहान मुलांसाठी स्पेशल आहे. बाय द वे, हा आमचा अँकर आहे होळीचा. गेले 25 वर्षांपासून अँकरिंग करतोय होळीची. आता विसरलो. तू काय सांगशील आपल्या होळीबद्दल? मजा येते? हा, कशी मजा येते? काय करायला आवडतं? गेम्स खेळायला आवडतात? आपल्या होळीला आता किती वर्ष झालेत आणि आपल्याकडे होळी कशा पद्धतीने साजरी करते, 2 शब्दात सांग. आपल्या होळीला 25 वर्ष झालेत आणि ही होळी म्हणजे कशी, होळी जवळ आली की 15 दिवस आम्ही गाणी वगैरे बोलून ते होळीचा हे साजरा करतो. इथले जे वस्ती झाले ती एकाच गावातली नाही आहे, वेगवेगळ्या गावातली झाले आहे. तू कुठून आलास? मी आहे ठाण्यावरून आले. हा. होळीला मला मजा येते. आपल्या होळीला मजा येते? हा. ओके, त्याच्यासाठी होळीला आलास? हा. काय काय मजा येते? गेम्स खेळायला मजा येते? हा. हा, ओके. तुला मला होळीमध्ये गेम्स खेळायला मजा पण येते? अच्छा. होळीला येते? हो. तुला? मला इथे मजा येते आणि मला इकडे गेम खेळायला आवडतो. अच्छा, म्हणून ठाण्यावरून आलास. हा. एवढंच नाही तर आमच्याकडची लहान मुलं सोंग घेऊन पण येतात बरं का. आता बघा पुढे. मला सांग, आपल्या होळीला काय मजा येते? तुला काय मला फनी गेम्स खेळायला मजा येतात. मजा येते? मग आपल्याकडे काय काय फनी गेम्स होतात? डब्बा फोडी, अजून संगीत खुर्ची, चमचा गोटी. बाकीच्या होळींपेक्षा आपल्या होळीची इथे चांगली सजावटी करतात. मजा येते खूप आणि चांगले गेम खेळतात. यासाठी मला आपल्या गावाची होळी आवडते. आपली होळी म्हणजे गेम खेळतात, परत गेम झालं, होळी पेटवली का परत खायला पण असतं, ते जास्त मजा येते. म्हणजे तू खास करून खाऊ खायला गेलीस ठाण्यावरून. ओके. सिया, तुला काय वाटतं? मला मजा येते म्हणून मी ठाण्यावरून आले. कॅमेरामॅन इकडे जरा फोकस करा. आपल्या होळीबद्दल 2 शब्द बोला. होळी म्हणजे असं क्षण आहे की आपला सगळं आपण एकत्र होतो आणि सगळ्या मुलांना सगळ्यांना आनंद होतो. तुम्ही इथे लग्न करून आला तेव्हापासून तुम्ही होळी कशी साजरी करता एवढं बोला. आपल्या होळीबद्दल तुम्ही 2 शब्द सांगा. अरे, आनंद देणारी आहे, मजा वाटते एकत्र येऊन सर्व. नमस्कार. आमच्या इथली होळी इतकी सुंदर असते ना की सगळ्या धर्माची लोक आम्ही एकत्र येऊन आम्ही छानपैकी मस्त एन्जॉय करतो आणि मुलं पण आमची लहानपासून ते आत्ता एवढी मोठी झाली तरी सुद्धा ती एकत्र येतात आणि खूप छान आम्ही ही होळी साजरी करतो. अगदी वेगवेगळे गेम ठेवतो, संगीत खुर्च्या ठेवतो, आमच्या महिलासुद्धा सहभागी होतात आणि खूप सुंदर गेम ठेवून खूप आनंद घेतात. म्हणजे अगदी वयस्कर जरी असले ना तरी सुंदर पद्धतीने सगळ्यांना सहकार्य करतात आणि आमची पुरुष वर्गसुद्धा आम्हाला खूप साथ देतात त्यासाठी आणि मुलं मुली खूप आनंद देतात. आपल्या होळीबद्दल मला तर मी आता लग्न झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे खूपच वर्षांनी आले, आता माझ्या लग्नाला 14 वर्ष होतील,
मी सेकंड टाइम आली लग्नानंतर. आणि लग्नाच्या आधी तर आम्ही खूप मुलं मुली एन्जॉय करत होतो. आई वडील सगळेच, आजूबाजूचे शेजारी, काका काकू, सगळे जेवढे वयस्कर लहान मोठे सगळे आम्ही छान एन्जॉय करतो. म्हणून मी आता परत पुन्हा आली आहे होळीला. काय सांगाल? नाही अहो एक शब्द बोला, तुमची होळी छान असते असं काहीतरी बोला. अहो बोला हो. काय तुम्ही बोलतच नाही, एवढं लाजून कसं चालेल? तुला पण विचारते या काकींना. एक शब्द बोला, होळी एवढं बोला. बोला होळी एवढं बोला. बोला होळी बोला. काकी फक्त होळी बोला बघू. होळी बोला. बोलल्या का? आई तू काय सांगशील आपल्या होळीबद्दल? आपल्या होळीवर चांगली मजा येते. सगळी लहान मुलं वयस्कर बाया सगळे खेळतात. आम्ही हा. सगळ्या जणी बायका हा. एकत्र होतो, एकत्र साड्या वगैरे मजामध्ये घेतो, एकत्र अगदी मस्त अगदी खुश असतो. ती आवड असते, ती खरोखरच आवड चांगली अगदी होळीच्या ह्यानी अगदी. आणि खरोखर असं वाटतं एका जागी सगळे येवा आणि सगळे एन्जॉय करा मस्तपैकी आणि चांगली राहा बस. हा आम्ही होळीला आतापर्यंत गेले 25 वर्ष हार देतो. याच्या व्यतिरिक्त अजून काय सांगा तुम्ही होळीबद्दल? होळीला आम्ही खूप एन्जॉय करतो. फर्स्ट टाइम नाही पहिला 8 वर्ष मग तुम्ही बोललंच पाहिजे, एक तरी वाक्य बोला. आम्ही खूप मजा करतो होळीला. मस्त की ह्या वर्षी डान्स वगैरे बसवले तिथे. अरे वा. तुम्ही पण तयारीत आहात? अरे वा क्या बात आहे. तुम्ही फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम. पण काय वेगळं वाटतंय आमच्याकडे होळीला? काय वेगळं वाटतंय आमच्याकडे? कशी होळी? मला खूप वेगळं वाटतंय. आमच्याकडे पण खूप मजा असते. अच्छा. मला इथं खूप वेगळं वाटतंय. ओके. पण वेगळं छान वाटतंय की वाईट वाटतंय? म्हणजे आमच्याकडे बाबा खूप छान आहे आणि इथे असं कसं तरी असं काय वाटतंय? ओ माय गॉड. पहिलं वेगळं रिएक्शन आलं. थँक्यू. काकी माझ्या आईला पण नाही बोलता येत, पण तिला बोलले बोल काहीतरी बोला. काय बोलू बोला तू होळी बद्दल काहीतरी बोला. मला बोलतच नाही रिॲक्शन पाहिजे. बघू बोला, बघू काहीतरी बोला. काय बोलू तुम्हाला काय वाटतं आपल्या होळी बद्दल? किती वर्षांपासून वाटतं काय आल्यापासून ना. हा वाटतं ना? आणि तुम्ही गेम्स वगैरे खेळता, संगीत खुर्ची वगैरे, त्याच्याबद्दल काही बोलाल? आम्ही तुम्ही पण काय खूप सांगाल? मजा करतो इथं. बायकांची मजा असतं. संगीत खुर्ची खेळतो, मरकाफोरी खेळतो. बरं आता मला आताच कळलं इथे बायकांनी डान्स पण घेतला. तुम्ही घेतलाय का? घेतलाय अरे वा. चला आम्ही मजा पण घेतलाय. मजा आहे. ते खास फ्रेंड्स आहेत जे ज्यांच्यासोबत मी होळी सेलिब्रेट केले कित्येक वर्ष. सो ते आता आपल्या समोर आहेत. त्यांना विचारते आपल्या होळीबद्दल काय काय मजा केली. मजा म्हणजे बोलाल तर इतकी धमाल केलेली आहे आम्ही. तुम्हाला सांगू ना, इतकं एन्जॉय केलेलं आहे की होळीमधली जी पुरणपोळी असते ना ती आणि आमचा गोडवा एकदम म्हणजे साम्य. ही सगळी तयारी म्हणजे आठवड्या आधीपासून जो कचरा काढण्यापासून एक काडी सुद्धा पेंड्याची तुम्हाला भेटणार नाही, इतकी साफसफाई आम्ही ठेवलेली असायची. आणि प्रत्येक जण झाडू, कोणी कुदळ, कोणी पावडा, कोणी टोपली, हे सगळं एवढे जण एन्जॉय आणि म्हणजे इतकं उत्सुकतेने यायचे. शाळा सुटली की कधी दप्तर टाकतोय आणि त्यानंतर कधी धाव ठोकतोय ती होळीच्या ग्राउंडवरती, इतकी उत्सुकता असायची. आणि त्याच्यामध्ये इतकी पब्लिक असायची, इतकी पोरं असायची, इतकी छोटी चिल्ली पिल्ली. आणि त्यांचा मग नंतर शेवटी एक कोल्ड्रिंक्स किंवा ते स्वीट असायचं, ते सगळं एकत्र येणं. आणि आम्हाला 2 गाईड करणारे 2 दादा होते आणि त्यांच्यासोबत जी एनर्जी असायची शेवटपर्यंत टिकून राहायची. जेव्हा एकदा सजावट झाली की नंतर मग गेम कधी सुरू होत आहेत, कधी जेवतोय एवढंसं भात खाऊन, जेव्हा एकदा आम्ही पळतोय होळीवरती, हे जे असायचं ना एक एन्जॉयमेंट, एक्साइटमेंट आमच्यामध्ये असायची, ती खूपच जास्त असायची. आणि ती अजूनपर्यंत टिकून आहे. आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये असायचा की डेपोवरची जी होळी आहे ती एक नंबर भन्नाट. बघा त्याला बोलायला एवढे शब्द आहेत, एवढे वाक्य आहेत, पण आता आमच्याकडे वेळ कमी आहे. खरं तर कोकणामध्ये एक गाव एक होळी पद्धत आहे, तर रामराज गावाने ही पद्धत टिकवून ठेवली असं मी म्हणेन. आणि लहानपण आम्ही इटुकले पिटुकले होतो तेव्हापासून ही होळी आहे. आता आम्ही सगळे मोठे झाले तरी पण सेम खेळ आणि सगळं काही सेम ॲज इट इज आहे. तर मी म्हणेन की जर होळी बघायची असेल ना तर रामराजला नक्की या, कारण रामराजची होळी जगात भारी. माझ्यासाठी तर ही होळी नवीनच आहे. माझं 2nd इयर आहे या होळी सेलिब्रेशनमध्ये. बट आमच्या या विभागामध्ये सगळ्यात म्हणजे मोठ्या पद्धतीने किंवा उत्सुकतेने साजरी करणारी वन ऑफ दी बेस्ट होळी आहे या गावाची. तर बस मला खूप मस्त वाटतंय आणि मी एन्जॉय करते. तर आम्ही अशा प्रकारे होळी साजरी करतो. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.